बालविवाह या सामाजिक प्रवृत्तीला प्रतिबंध करण्यासाठी समाज प्रबोधनासह व्यापक जनजागृती होणे आवश्यक असून बालविवाह रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करावा अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या त्रैमासिक बैठकीत जिल्हाधिकारी श्री प्रसाद बोलत होते। यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे, नाशिक महानगरपालिकेचे समाज कल्याण उपायुक्त नितीन नेर, बाल विकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक भिवा लवटे, जिल्हा पर्यवेक्षिका अधिकारी RL चौधरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील, युनिसेफचे नंदू जाधव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी श्री प्रसाद म्हणाले की बालविवाह रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करताना मागील 4 ते 5 वर्षात जिल्ह्यातील ज्या ठिकाणी बालविवाह झाले आहेत त्या ठिकाणी शोधावीत, गाव पातळीवरील 12 ते 17 वयोगटातील मुलींसाठी प्रबोधन व्हावे यासाठी बालिका सभांचे आयोजन करण्यात यावे। ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेतून पालक यांच्याशी संवादपर जनजागृती करण्यात यावी। आदिवासी बहुल तालुक्यात पंचायत समिती, शिक्षण विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा विभाग, आरोग्य विभाग, आशा व अंगणवाडी सेविका, भरोसा सेल आणि जिल्हा महिला व बाल विकास विभागांमार्फत परस्पर समन्वयातून जनजागृतीपर कार्यक्रमांची आखणी करावी। बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची जनजागृती शाळा, अंगणवाडी, बस स्थानक, रेल्वे स्थानक व सार्वजनिक ठिकाणी फलकांद्वारे करण्यात यावी। शहरी भागातही बालविकास रोखण्यासाठी लॉन्स असोसिएशन यांच्याकडून बंधपत्र घेण्यासाठी त्याचा नमुना तयार करून त्यास मान्यता घ्यावी। बालविवाह रोखण्यात पोलीस प्रशासनाची भूमिका महत्त्वाची असून आदिवासी तालुक्यात होळी सणाच्या काळात प्रथेनुसार होणाऱ्या विवाहांबाबत त्यांनी दक्ष राहण्याबाबत त्यांनी सूचना केल्या। आदिशक्ती अभियानाचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतलाय। ते म्हणाले, सामूहिक विवाह सोहळा घेण्यापूर्वी त्याआधी वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे। यात विधवा महिलांचे पुनर्विवाह करताना त्यांची वैयक्तिक मालमत्ता सुरक्षतेच्या दृष्टीने दक्षता घ्यावी। या अभियानांतर्गत जिल्ह्यात 1398 ग्रामपंचायतमध्ये महिलांच्या विविध शासकीय योजना, उपक्रम, कार्यक्रम व कायदे इत्यादींचा प्रचार व प्रसार प्रभावीपणे करण्यात यावा। शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात यावे। बाल सुधारणालयातील बालकांचे लसीकरण करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करावे। तसेच प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी बैठकीचे आयोजन करून याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी दिल्या। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।